पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। टाळ मृदुंग अभंग गवळणींच्या आवाजाने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं दिवाळी पहाट कार्यक्रमास काकडा भजन आरतीनं कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आली आहे। वारकरी भाविक हरिभक्तपरायण सोपानराव गाडगे महाराज, हरिभक्तपरायण मनोहर राजाराम गायकवाड महाराज, आपला न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार विजय ढमढेरे, हरिभक्तपरायण अनिल ढवळे, बळवंत मारुतीराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अरुण ज्ञानेश्वर गायकवाड, तुकाराम जाधव, कोंडीबा नाना गायकवाड, अर्जुन आनंदराव गोगावले, गंगाराम सरडे तसेच भाविक महिलांच्या उपस्थितीत कोंढापुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपात काकडा भजन आरती सालाबाद प्रमाणे भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली। देवाला जागविण्यासाठी त्याला स्नान घालण्यासाठी हा काकडा केला जातो। काकडा आरतीमध्ये काकडा आरतीचे भजन, भूपाळ्या, गवळणी, मुक्काम, बहिरा, अंधळा, पांगळा असे सर्व अभंग घेतले जातात। वर्षभर आपल्याला जमले नाही, निदान एवढं महिनाभर जरी हे कार्य केलं तरी आपल्याला संपूर्ण वर्षाचं फळ मिळतं, असं हरिभक्तपरायण सोपानराव गाडगे महाराज यांनी महाराष्ट्र आपल्या न्यूजशी बोलताना सांगितले। काकडा आरतीचा हरिनाम यज्ञ असाच वर्षानुवर्ष चालत राहो अशी अपेक्षा हरिभक्तपरायण मनोहर राजाराम गायकवाड यांनी आपला महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली। वर्तवादी भावना म्हणजे शेतकरी वर्ग जो आपल्या मुलाप्रमाणे या पाड्यांना पाळतो, म्हणजे एवन असं कोण कर, पण इथला कोकणातला शेतकरी आहे त्याच्या जीवावर आपण शेती करतो आणि ते अन्न आहे ते आपल्याला भेटतं। त्या ठिकाणी 21 स्पर्धकांनी भाग घेतला होता। इथले रणधुंदार मित्रमंडळ आहेत ते सगळे शेतकरी वर्गच आहे आपला, त्यांनी आयोजन केलेलं आहे। भविष्यात त्यांच्या पाठी त्यांचे जे काय अडचणी ठामपणे उभा राहणार, त्यांचे वरिष्ठ आहे ते वरिष्ठ पातळीपर्यंत मंत्रालयापर्यंत येऊन कुठे असतील ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। नाही अजून काय तो निर्णय घेतलेला नाही आहे। शेवटी मला जर लढायचं तर इतरांना विचारावं लागेल, त्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल। मेहनत म्हणजे ते आता एक लक्षात घ्या, हे जे बैल आहेत ना हे खरोखर शेतकरी आपलं सगळं एक नित्य मेहनतीचा विषय। एकदा आम्ही हाक दिली शेतकऱ्यांनी की हजारो संख्येने शेतकरी वर्ग जमा होतो, भविष्यात ते होणार आहे। नाही असं काय नाही, इथे नेहरू गावामध्ये आमचे असंख्य असे पाडे मालक आहेत आणि ते पाडे या ठिकाणी आपले जतन करतात। नेहरू विभागातील भालावल असेल, चेनवन असेल किंवा कवटी आपलं उमरमध्ये सरंबळ असेल, या असंख्य गावातून इथे येत असतात। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।